मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. बरवूड रुग्णालय ख्राइस्ट चर्च. ख्राइस्ट चर्चच्या बरवूड रुग्णालयाच्या प्लास्टिक शस्त्रक्रियांच्या वॉर्ड क्रमांक 7मध्ये मार्क आणि फिल दोघेजण दाखल झाले. प्रसारमाध्यमांचा गराडा रुग्णवाहिका आवारात येतानाच पडला होता. वार्ताहर, छायाचित्रकार यांची एकच गर्दी तिथं झाली होती. मित्र, नातेवाईक रुग्णालयाच्या दारामध्ये होतेच. रुग्णालयाचा कर्मचारी वर्गसुद्धा उत्सुकतेने हवं नको ते बघत होता. मार्क आणि फिल दोघे सुखरूप वाचल्याचं समाधान होतंच, पण 14 दिवसांच्या थंड हवेमध्ये राहण्याचा प्रसाद त्यांना मिळाला होता. काळ्या पडलेल्या पायांच्या स्वरूपात. वास्तवाचं भान हळूहळू त्यांना होऊ लागलं होतं. जीवावर बेतलेलं पायांवर निभावलं होतं. दोघांचं वजन खूप कमी झालं होतं. मार्कचं 14 किलो वजन घटलं होतं. त्यामुळे पायांच्या जखमा आणि पौष्टिक आहार दोन्हीकडे वैद्यकीय तज्ज्ञांना लक्ष द्यावं लागणार होतं. ॲनी, लहानगी ल्युसी, मार्कचे आईवडील, भाऊ, बहीण या सर्वांचंच रुग्णालयामध्ये येणं जाणं होतं. त्यांचा फार मोठा मानसिक आधार त्याला होता. मार्कच्या हातामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ कॉम्प्लानचा मोठा ग्लास असायचा. मार्कला त्याची खरं तर शिसारी यायची. मिडल पीक गुहेमधील प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ त्याने विविध चविष्ट पदार्थ स्वतः तयार करून खात असल्याचं स्वप्न सतत बघितलं होतं. स्वयंपाकाच्या पाककृतींच्या पुस्तकातील एकही पान त्याने स्वतः तयार करून बघितलं नाही असं नव्हतं. स्वप्नामध्ये ते 14 दिवस मार्क अशा व्हर्च्युअल कुकिंगवरच जगला होता. इतरांची संकटातून सुटका करणं, त्यांचे प्रथमोपचार करणं हेच गेली काही वर्षे तो स्वतः करत आल्यामुळे स्वतःवरच उपचार घेण्याची वेळ आली त्यावेळी तो तेथील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांना अनेक प्रश्न विचारत भंडावून सोडत असे. कित्येक वेळा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्रास होत असे, परंतु समाधानकारक उत्तरं मिळाल्यानंतरच डॉक्टर मार्क आणि डॉक्टर फिल ही जोडी पुढील उपचारांना अनुमती देत असे. त्यांच्या काळ्या पडलेल्या पायांच्या विविध तपासण्या केल्या गेल्या. त्यामुळे पाय नेमका कुठे कापावा लागणार आहे हे ठरवलं गेलं. अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांबरोबरच फिजिओथेरपिस्ट, पुनर्वसन करणारे तंत्रज्ञ, कृत्रिम पाय करणारे तंत्रज्ञ यांचं देखील मार्गदर्शन घेतलं जात होतं. त्याचवेळी त्या दोघांचं मानसिक संतुलन कायम ठेवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ येत होते. दूरदर्शनवरील तेच ते कार्यक्रम, तीच ती गाणी बघण्याचा मार्कला कंटाळा आला होता. अशा वेळी सतत नाविन्याच्या शोधात असणाऱ्या मार्कला जवळचा आधार वाटला तो पुस्तकांचा. आपले पाय कापले जाणार हे नक्की माहीत झालं होतंच. त्यामुळे मार्कच्या पुस्तकं निवडण्यामध्ये अर्थातच अपंग व्यक्तींवरील, विशेषतः दोन्ही पाय नसलेल्या पण कर्तृत्ववान व्यक्तींची चरित्र असायची. त्यामध्ये सर डग्लस बेडर, नॉर्मन क्राउच यांची पुस्तकं होती. गिर्यारोहण, विमानोड्डाण याविषयीची पुस्तकं होती. ग्रंथ हाच त्याचा मोठा आधार होता. पुस्तकं वाचण्यामध्ये मुख्य अडथळा होता तो वेदनाशामक औषधांचा. पायांच्या तीव्र वेदना कमी होण्यासाठी मार्कला पेथिडीन, डायझेपाम सारखी औषधं चालू होती. ही औषधं वेदना जरूर कमी करायची, पण त्याचबरोबर पेंग आणायची आणि एकूणच जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकायची. मार्क त्या औषधांमुळे उदासीन व्हायचा. ही औषधं वेदनांबरोबरच जगण्याची ऊर्जासुद्धा गमावून टाकायची. ॲनी रोजच रुग्णालयात असायची. मार्कचे आईवडील मात्र 150 किलोमीटर अंतरावरील गेराल्डिन गावातून आठवड्यातून 2-3 वेळा येऊन जायचे. दररोजची सकाळ मार्क आणि फिल यांना लवकर बरे व्हा या संदेशांच्या शुभेच्छा पत्रांनी व्हायची. देशातून, जगभरातून शुभेच्छा पत्रांचा त्यांच्यावर अगदी पाऊस पडत होता. शाळेतील मुलांनी काढलेली शुभेच्छा चित्र, राजकारण्यांचे संदेश, अनोळखी व्यक्तींची पत्र यांनी मार्कची खोली भरून गेलेली असायची. काही दिवसांनी मार्क आणि फिल यांनी रुग्णालयामध्येच एक वृत्तपत्र प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांची सभा बोलावली. फक्त 10 मिनिटं त्यांना प्रश्न विचारण्यासाठी दिली होती. या दोघांना त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या आणि त्यांनी सर्वांचे आभार मानले, कृतज्ञता व्यक्त केली.
रुग्णालयामध्ये आल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात त्या दोघांना आणखी एक मोठा धक्का बसणार होता. त्यांची पावलं काळी पडली होती. त्यामुळे घोट्यापासून खाली पाय जाणार अशी त्यांची खात्री होती. तशी मनाची तयारी झाली होती. खालची निव्वळ कातडीच गेली नव्हती, तर स्नायू, रक्तवाहिन्या, हाडं सगळं काही मृतवत झालं होतं. कृत्रिम पायाच्या कारखान्यातील तंत्रज्ञ विल्वेंट आणि मार्क हिल्स या दोघांनी काही कृत्रिम पाय आणि छायाचित्र आणून मार्क आणि फिलला दाखवली. त्यांच्या मते घोट्यापाशी पाय कापल्यावर पुढे कृत्रिम पायांवर चालताना मोठी अडचण होते. त्यासाठी पाय गुडघ्याखाली 14 सेंटीमीटर अंतरावर कापावे लागणार होते. हा त्या दोघांना मोठा धक्का होता. मार्क पुन्हा निराशेने ग्रासला. दोन्ही पाय गुडघ्याखाली कापण्यासाठी मनाची तयारी होण्यासाठी तब्बल 4 आठवडे लागले. तोपर्यंत सर्वात महागड्या प्रतिजैविकांचा मारा मार्कवर चालू होता. मलमपट्ट्या सुरू होत्या. नवनवे जीवाणू त्या जखमांमध्ये रुजायचे, जखमा चिघळायच्या. त्यांना मारण्यासाठी नवी प्रतिजैविकं वापरली जायची. जखमांबरोबरच मार्कचं अगोदरच अशक्त असलेलं शरीर आणखीनच दुर्बळ व्हायचं. 24 डिसेंबर 1982 ख्रिसमस पूर्व दिवशी मार्क आणि फिलने पाय कापण्यासाठी अखेर परवानगी दिली. पाय काढून टाकले की जणू त्यांचं नवं आयुष्य चालू होणार होतं. नवं वर्ष त्यांच्यासाठी नवं आव्हान, नव्यानं स्वतःच्या पायांवर उभं राहण्याचं, नव्याने जगण्याचं आव्हान घेऊन येणार होतं. पाय कापून टाकण्याची शस्त्रक्रिया तर ठरली. दोघांचे मिळून 4 पाय कापण्यात येणार होते. त्यामुळे प्रत्येकासाठी 2 वेगळ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या तुकड्या एकाच वेळी काम करणार होत्या. डाव्या पायावर डॉक्टर स्टुअर्ट सिमक्लेअर तर उजव्या पायावर प्राध्यापक गिलेस्पी हे प्रसिद्ध अस्थिव्यंगोपचार आणि प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ एकाच वेळी शस्त्रक्रिया करणार होते. 24 डिसेंबर 1982 दुपारी 11 वाजता मार्कला शस्त्रक्रियागृहामध्ये नेण्यात आलं. पूर्ण भूल दिल्यानंतर दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया झाली. 25 डिसेंबरचा नाताळचा सण, नवीन वर्ष मार्कसाठी नवं आयुष्य, नवे पाय आणि नवा रस्ता दाखवणार होते. मार्कच्या आयुष्यातील सर्वात दुःखदायी नाताळ होता तो. अर्धवट शुद्धीमध्ये असलेल्या मार्कने झोपल्या झोपल्याच अंगावरच्या पांघरुणाखाली अर्धवट असलेले पायाचे खुंट बघितले. पांढरं प्लास्टर करून सुद्धा त्यांची लांबी खूपच कमी वाटत होती. मार्कच्या कल्पनेपेक्षाही त्याला भविष्य फारच जास्त अंधकारमय वाटू लागलं होतं. पायांचे मांडीपासून खाली केलेले प्लास्टर त्याच्या खुंटांचा आकार ठरवणार होते. त्या खुंटांच्या आकारावरच बिल्वेंट आणि मार्क हिल्स त्याला नवे पाय करून देणार होते. 25, 26 आणि 27 डिसेंबर हे 3 दिवस मार्कच्या आयुष्यातील काळे दिवस होते. त्याचं सांत्वन कोणीही करू शकत नव्हतं. अगदी ॲनीसुद्धा काही करू शकत नव्हती. मार्क शोकसागरात बुडून गेला होता. त्यातच वेदनाशामक गुंगी येणाऱ्या औषधांमुळे त्याला जीवनाची शिसारी आल्यासारखं वाटत होतं. त्यानंतरचे कित्येक आठवडे त्याला त्याच कॉटवर काढावे लागले. ती कॉट म्हणजे त्याचं घर होती. कधी स्वर्ग तर कधी तुरुंग वाटत होती. फिल अर्थातच मार्कपेक्षा अधिक बलवान होता. मार्कच्या अगोदरच त्याची फिजिओथेरपी, त्याचे व्यायाम सुरू झाले होते. मार्क कधी कधी फिलचा हेवा करायचा, कधी कधी त्याच्याकडे बघून मार्कला स्फूर्ती यायची. 14व्या दिवशी त्याच्या पायांचं प्लास्टर बदललं. त्यातल्या नळ्या काढून टाकल्या, प्रतिजैविकं कमी केली. त्या दोघांची रवानगी अतिदक्षता विभागातून सामान्य रुग्णकक्षामध्ये झाली. पाठीच्या मणक्यांचे आजार असलेली मंडळी तिथं होती. त्यांच्याकडे बघून, त्यांच्या वेदना बघून मार्कला स्वतःविषयी थोडा हेवा वाटू लागला होता. तो स्वतःच्या चाकाच्या गाडीवरून इकडे तिकडे फिरत होता. इतरांच्या वेदना जाणून घेत होता. पायांचं प्लास्टर दर आठवड्याला बदलून आणखीनच घट्ट केलं जात होतं. हळूहळू पायांच्या खुंटांचे आकार फिल आणि मार्क या जोडीला हवे तसे दिसू लागले. पायलॉन आणि फोमच्या कापडाने ते खुंट कृत्रिम पायांमध्ये बरोबर बसवायचे होते. त्यांचं पद्धतशीर काटेकोरपणे माप घेणं चालू होतं. या अनपेक्षित अपघाताने मार्कचं जग उद्ध्वस्त झालं होतं. मार्क रुग्णालयामध्ये होताच, परंतु बाकीचं जग पुढं जात होतं.
ॲनीला त्या बदलत्या पुढे जाणाऱ्या जगामध्येच राहावं लागत होतं. लहान ल्युसीसुद्धा तिच्याबरोबर होती. त्यांच्या रोजच्या खर्चाचं काय करायचं हा मोठा यक्षप्रश्न होता. रुग्णालयातील आणि औषधांचा वाढता खर्च न्यूझीलंड अपघाती विमा कंपनीमार्फत केला जात होता, पण रुग्णालयातून बाहेर पडल्यावर काय करायचं? अपघाती विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून मार्कला एक चांगली घसघशीत रक्कम मिळाली. त्यातूनच पुढे त्याला एक आरामदायी गाडी आणि अपंगांसाठी खास बनवलेली 3 चाकी रिक्षा घेता आली. माउंट कुक नॅशनल पार्ककडून 4 दिवसांचा पगार दर आठवड्याला त्याला मिळत होता. त्यामुळे मार्कची काळजी थोडीफार दूर झाली. फिल रुग्णालयातून त्याच्या पूर्वीच्याच भूसर्वेक्षण विभागात नोकरीसाठी रुजू झाला होता. मार्कला सुद्धा माउंट कुक नॅशनल पार्कमध्ये रेंजर वनसंरक्षक म्हणून नोकरी मिळाली होती. रुग्णालयातून मार्क त्याच्या घरी म्हणजे माउंट कुक गावामध्ये आला. दररोज रात्री त्याच्या पायांचे खुंट सुजून बसायचे. फार सूज येऊ नये म्हणून एकावर एक 3 मोजे त्यावर घालावे लागायचे. सकाळी उठल्यावर कृत्रिम पायांवर त्यावेळी तरी चालणं शक्य नव्हतं. तरीसुद्धा चाकांच्या गाडीमध्ये बसताना त्याला खूप त्रास व्हायचा. त्या शारीरिक त्रासाच्या जोडीला मानसिक त्रास व्हायचा तो निराळाच. फायबर ग्लासचं सॉकेट पायाच्या खुंटांवर बसवायच्या अगोदर त्याला मऊ लोकरीचे मोजे पायावर चढवायला लागत. थोड्या वेळातच तो खुंट थोडा बारीक व्हायचा, सॉकेट सैल बसायचं. मग त्या खुंटांवर आणखी एक मोजा चढवावा लागायचा. असे सुरुवातीला त्याला चक्क एकावर एक 8 मोजे चढवावे लागायचे. पायाच्या खुंटांची सूज जशी कमी व्हायची तसं सॉकेट घट्ट बसण्यासाठी त्याला ते थर द्यावे लागायचे. काही महिन्यांमध्येच त्याला दोन्ही पायांच्या मिळून 30 ते 40 मोज्यांच्या जोड्या वापराव्या लागत होत्या. त्याच्या घराच्या बाहेर कपडे वाळत टाकायच्या दोरीवर मोज्यांच्या जोड्या दिसत होत्या. थंडीच्या किंवा पावसाच्या दिवशी हे मोजे कोरडे करून पायावर चढवणं हे मोठं संकट वाटत होतं. पण तरीसुद्धा मार्क डगमगत नव्हता. निराशाग्रस्त मन हळूहळू स्थिरावत होतं. भविष्यकाळातील आव्हानांचं खरं गंभीर स्वरूप त्याला दिसत होतं. तो माउंट कुक नॅशनल पार्कच्या कार्यालयात रोज यायचा. काउंटरच्या आतमध्ये बसून पर्यटकांना, ट्रेकर्सना, गिर्यारोहकांना मार्गदर्शन करायचा. त्यांचे प्रश्न समजून घ्यायचा. संध्याकाळी परत घरी यायचा. अर्थात त्याचं मन त्या कार्यालयातच नव्हे तर कोणत्याच बंदिस्त गोष्टीमध्ये रमणारं नव्हतं. राखेतून उडणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे तो घराबाहेर पडू इच्छित होता. चाकांच्या गाडीतून तो 2 काठ्यांवर उभं राहायला शिकला. थोड्याच काळात एक काठी घेऊन तो चालू लागला. माउंट कुकच्या पायथ्याच्या गावी आल्यावर तो एक उत्तम सॉकेट फिटर म्हणजे कृत्रिम पायांचा तंत्रज्ञ झाला होता. त्या गावाने दोन्ही पाय नसलेला माणूस पहिल्यांदाच बघितला होता. सगळे लोक त्याला बघायला यायचे. एखाद्या सर्कशीतील प्राण्याप्रमाणे किंवा पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या वनराज सिंहाप्रमाणे त्याला वाटायचं. गावात कोणाकडे कोणी पाहुणे आले की त्यालासुद्धा मार्कचं दर्शन घेण्यासाठी बरोबर आणत. लोकांच्या या दृष्टिकोनाचा मार्कला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, पण हळूहळू त्याची सवय झाली. परंतु बिनपायाचा माणूस म्हणून कोणी त्याच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली की मग मात्र तो चिडायचा. त्याचं जीवनच संपूर्ण बदललं होतं का? त्याची मानसिक घडण आमूलाग्र बदलायला हवी होती का? त्याला सुरुवातीला तसं वाटायचं, परंतु त्याच्याबरोबरच्या लोकांचा मात्र त्याच्याकडे बघण्याचा रोख संपूर्ण बदलला होता हे खरं. जणू काही नियतीने त्याचे केवळ पायच कापले नव्हते, केवळ उंचीच छाटली नव्हती, तर संपूर्ण व्यक्तिमत्वाचाच घास घेतला नव्हता ना. धन्यवाद.